राम राम बोलो राजा राम राम। बोलो सीता राम राम बोलो राजा राम। बोलो सीता राम राम बोलो राजा राम 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 राम। शांति जीवन स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे
वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा श्री स्वामी प्रज्ञानंद सरस्वती महाराज की जय। सब संतन की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून आज ज्या परम चेतनेच्या सान्निध्यामध्ये आपण बसलेलो आहोत अशा स्वामी प्रज्ञानानंद महाराजांच्या या पुण्यतिथीचा हा पर्व काळ आहे। उपस्थित सर्व माझे श्रोते बंधू भगिनी, आमच्या मालकीताई आणि सर्वच आयोजक मंडळी ज्यांची अत्यंतिक इच्छा होती, कदाचित गेले 2 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने मला परांड्याला येण्याचं आमंत्रण आमच्या एखाद्या पटवर्धन देत होत्या। कधी आमच्या भाटंगळी करताई फोन करून सांगायचे दादा कधी येत आहे, त्यानंतर मालक नाही आणि संजय दादा आमचा वहिनीची तब्येत बरी नसताना देखील कधी घेऊन आला। म्हणजे एकंदर माझ्या लक्षात आलं की स्वामींची अत्यंतिक इच्छा आहे की या मोगळ नांद्याला इथं आणावं आणि त्याच्याकडून काहीतरी रामायणाच्या विषयी बोलून घ्यावं। पण सूर्यासमोर कागदाने काय बोलायचं? ज्यांनी आपलं सगळं आयुष्य राममय केलं, ज्यांचा श्वासोश्वास हेच मुळे रामचरित्र झालं, अशा स्वामींच्या समोर रामायणाचं आपण बोलण्याची धृष्टता करणं हे औचित्यपूर्ण नाही। आणि बघा, संत आता साई म्हणाले ना की संत अत्यंत दयाळू असतात। 2 वर्षापासून मुहूर्त चालला होता येण्याचा, परंतु स्वामींनी बरोबर पुण्यतिथीच्या दिवशी आले, त्यामध्ये गुरुवार, गुरुचा वार। आणि बघा प्रपंचाची देखील किती काळजी, कारण गुरुवार आमची फॅक्टरी बंद असते, म्हणजे लेकराची सुट्टी देखील नको पडायला। याला म्हणतात सद्गुरू, याला म्हणतात माऊली, जी आपल्याला त्याच्या छत्राखाली ठेवते, घेऊन येते, बोलून घेते। तर सज्जनो, आज अशा स्वामींच्या या समाधीजवळ आलेलो आहे। आमच्या दादांनी प्रेमाने मला आतमध्ये नेलं, पादुका मस्तकावरती ठेवल्या। एक विलक्षण प्रभू कर पंकज कपिके सीसा सुमिरिसो दसरा मगन गौरीचा, तशा या पादुकांचा स्पर्श मस्तकी बोटाचे आनंदाची लहर अंतःकरणामध्ये अनुभवली। तर आज या स्वामींचंच आपण कौतुक करूया, होय की नाही? ज्यांनी आम्हाला हे रामचरित्र आणून दिलं, अशा आमच्या सगळ्यांचे अत्यंत आराध्य असे स्वामी प्रज्ञानानंद आज ज्योतीने तेजाची आरती आपण करूया।
आताच कोणीतरी त्यांना म्हणाल ना की तुम्ही चरित्र थोडक्यामध्ये सांगा, तर त्यांच्या चरित्राचा देखील थोडासा मागोवा घेऊया, स्मृतींना उजाळा देऊया आणि अशा या संतांची स्तुती करण्यासाठी जसं आपण देवाची पूजा त्यानेच उमललेल्या बागेतली फुलं घेऊन त्याची पूजा करतो, त्याप्रमाणे स्वामींच्याच रामचरितमानस मधले काही दोहे आज त्यांची वाक पूजा करण्यासाठी आपण घेऊया. यमन आपण सगळे जण गुरुवंदनेशी परिचित आहात. दुसराच दोहा बालकांडामधला आणि त्यामध्ये गुरुची ही जी वंदना प्राकृतामध्ये स्वामींनी लिहिलेली आहे, सज्जनो त्याचा आपण गायन करू. यमन वंदे गुरुपद पद्म परागा, वंदे गुरुपद म्हणा पद्म परागा, वंदे सुरुची सुवास सरस अनुरागा, सुवास सरस अनुरागा, वंदे गुरुपद पद्म परागा, वंदे गुरुपद पद्म परागा. किती सुंदर शब्द आहेत बघा. तुलसीदासांची अवध भाषा अमृतातही पैजा लिहिते अशा मराठीमध्ये आहे आणि स्वामींची वाणी लिहिते वंदे गुरुपद पद्म परागा. गुरुचे चरण कमल नाही, कमलाच्या आतमध्ये वास करणारे परागकण, त्या परागकणाची वंदना गोस्वामीजी करतात. कसे आहे ते परागकण? 3 गुणधर्म आहेत: सुरुची, सुवास आणि सरस अनुराग. या परागकणांना सुरुची आहे, या परागकणांना सुवास आहे आणि या परागकणांना सरस अनुराग आहे. असं हे परागकण काय आहे? स्वामी म्हणतात अमृत मूळीवर चूर्ण सुचारू, शमन सकल भव रुज परिमारू, शमन सकल भव रुज परिमारू, सुकृति शंभूतन विमल विभूति, सुकृति शंभूतन विमल विभूति, मंजुल मंगल मंगल प्रसूति, मंजुल मंगला प्रसूति, वंदे गुरुपद. या गुरुच्या चरण रजामध्ये एक अशी अद्भुत ताकद आहे, ही संजीवनी मुली आहे, नवजीवन देणार. बघा, मनुष्य मेल्यानंतर त्याला अमृत देतात कल्पना नाही, असे माहित नाही. पण मला सांगा, ज्यांना ज्यांना म्हणून सद्गुरूचा हा सहवास मिळाला त्यांना याच जन्मामध्ये नवीन जन्म मिळाला का? आपल्याला गुरु जर नसता तर कोणी
दिली असती ही दिशा? कोणी दिलं असतं हे प्रेम? कोणी सांगितली असती रामचरित्राची गोडी? या सद्गुरूंनी आम्हाला ही अमीय मुरीमय चूर्ण चारू समन सकल भव रुच परिवारू. पण लगेच गोस्वामीजी कंडिशन देतात बरं का. आता पर्यटकाची लोकसंख्या किती आहे? 10,000 तरी असेल, जास्तच असेल. इथं उपस्थित लोक किती आहेत? याचं कारण काय? सुकृती. चालू दे चालू दे. सुकृती शमभूतनु विमल विभूती. पूज्य महाराजांनी सुकृती या शब्दाचा अर्थ फार छान केलाय. ज्याच्या जीवनामध्ये सत्कर्म आहे सज्जनो त्याचीच पावलं या मार्गाकडे वळू शकतात. सत्कर्माशिवाय सत्संगाची प्राप्ती होत नाही. सत्संगाशिवाय विवेक मिळत नाही आणि विवेकाशिवाय नवजीवन मिळत नाही. लक्षात. आणि म्हणून गुरुची चरणरज स्वामी प्रज्ञानंद मराठी भाषेमध्ये आपल्याला सांगताना म्हणतात, जनमन मंजू मुकुर शिवलिंग आहे पण आतमध्ये कुठेही ज्योतीचा प्रकाश नाही. सगळ्या प्रकारे कचरा पडलेला आहे. सज्जनो हे कुठल्या शिवालयाचं वर्णन नाही, हे आपल्या मनाचं वर्णन आहे. आपलं मन एक शिवालय आहे. या मनामध्ये हे शिवलिंग हे आत्मस्वरूप स्थिर आहे. सद्गुरु रूपी चरण रज जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मन स्वच्छ होत नाही. जन मन मंजू मुकुर, मुकुर म्हणजे आरसा, तोरा मन दर्पण कहलाए. तुमचं मन, त्या मनाला स्वच्छ करणारी अशी ही गुरुचरण रज. जन मन मंजू मुकुर मलहरी स्मरता दिव्य दृष्ट ही होती. स्वामी गातात, दलन मोहन सुप्रकाश तो, दलन मोहन सुप्रकाश तो, महाभाग्य जा हृदयी पडतो. हृदय विलोचन विमल उघडती. हृदय विलोचन विमल उघडती. दुःख दोष भव शार्वर झडती. दुःख दोष भव शार्वर झडती. वंदे गुरुपद वर्णपरागा
दिव्य ग्रंथाच्या आधाराने आपण अनेक लोक असा सुख सोहळा अनुभवतोय. यामागचं खरं कारण काय आहे? त्यांचे ज्ञानचक्षु उघडले गेले. ते खऱ्या अर्थाने प्रज्ञानानंद होते. हे आत्मचक्षु उघडल्याचा हा आनंद ग्रंथामध्ये अक्षर रूपाने प्रगटला. आणि ज्याचे हे ज्ञानचक्षु प्रगटतात त्याच्यामध्ये केवळ एकच कारण असतं, गुरुकृपा. गुरुकृपा. स्वामींच्या जीवनामध्ये या गुरुकृपेचा हा प्रकाश अवतरला आणि ही मानस गुणार्थ चंद्रिका आपल्या सगळ्यांच्यासाठी म्हणून स्वामी घेऊन ठेवते. ही गुरुवंदना मनापासून करूया. ही गुरुचरण रच काय देते स्वामी दाता. रामचरित मणि माणिक दिसती. रामचरित मणि माणिक दिसती. प्रगट गुप्त जे खरी असती. प्रगट गुप्त जे खरी असती. वंदे गुरुपद पद्म परागा. वंदे गुरुपद पद्म परागा. नेत्री सुवंदन बालिका साधक सिद्ध सुजान. मणि पर्वती कौतुक बघतो भूतली भूमी निधान. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. ओम हरि सब संतन की जय. झालं तुझं काम आता. एवढंच एका दुधासाठी तबला पेटी पाहिजे होती. सज्जनो, आम्ही तुलसी रामायण हिंदी मध्ये गातो त्यामुळं स्वामींचे मराठी शब्द एवढे मुखगत नाहीत म्हणून मी दुकानात लिहून ऐकलं. ज्या देशामध्ये येतो, ज्या प्रांतामध्ये येतो त्याचं कौतुक त्यांच्या भाषेमध्ये करणं ही खऱ्या अर्थाने समय सूचकता आहे. तर अशा या स्वामींच्या या गुरुपद्म परागाची आपण वंदना पुन्हा काही काळ एकत्रित करणार आहोत, चिंतन करणार आहोत. सगळं तुमच्यापैकी प्रत्येकाला गंगा अवतरणाची कथा माहिती असेल ना? गंगा या भूलोकावरती अवतरली आणि तेव्हापासून आपल्याकडे एक वाक्यप्रचार प्रचलित झाला. कुठला वाक्यप्रचार? अगदी आम्ही भगीरथ प्रयत्न केले. भगीरथ प्रयत्न केले. ज्या भगीरथाने अनंत काळ तपश्चर्या करून या गंगेला भूतलावरती आणलं. ही कथा आपण ऐकतो, ही सत्य आहे, याबाबत कुठलं दुमत नाही. परंतु याला कोणी साक्षी आहे का इथं बसलेल्यापैकी? तुम्ही बघितलं? मानताय तुम्ही? तुमच्यापैकी कोणी? अहो असं काय म्हणताय? तो भगीरथ आम्हाला माहित नाही, पण एक भगीरथ आम्हाला इथं बसलेला माहिती आहे, ज्याने ही मानस रूपी गंगा महाराष्ट्रामध्ये आणली पाहिजे. पूछे हूँ रघुपति कथा प्रसंगा. सकल लोक जग पावनी गंगा. महादेव माता पार्वतीला म्हणतो, पार्वती आता तुम्हाला काय प्रश्न विचारलायस? हा राम कोण आहे? ही राम कथा कोण आहे? तुला माहित नाही तू काय प्रश्न विचारलाय? पूछे हूँ रघुपति कथा प्रसंगा. तुम्हाला रामाची कथा विचारलीस, पण हे उमे, हे पार्वती, या प्रश्नाने तू सकल लोक जग पावनी गंगा, सगळ्या लोकाला शुद्ध करणारी अशी ही रामकथा रूपी गंगा तू मला पुन्हा भूलोकावरती आणायला लावलेली आहेस.
त्यामुळे तो भगीरथ आम्हाला माहित नाही, पण इथं स्वामी प्रज्ञानानंद नावाचे एक भगीरथ होऊन गेले, ज्यांनी महादेवाची ही वाणी रची महेश निज मानस राधा पायी सुसमो सिंहासन भाषा, ही महादेवाची वाणी, ही तुलसीदासांची वाणी नाही, महादेवाची वाणी तुलसीदासांच्या हस्ताक्षरामध्ये जी प्रगटली त्या वाणीला या महाराष्ट्रापर्यंत प्राकृतामध्ये आणून ठेवलं. आणि असे हे स्वामी प्रज्ञानानंद. मी तुम्हाला एक विनंती करू का? मी काल सहज चिंतन करत होतो चरित्राचं, आणि मला असं वाटलं मनापासून की ज्या माता भगिनी इथं या गुरूंची मानस पूजा करतात, ज्या स्वामी प्रज्ञानानंदांना आपल्या मनामध्ये आठवत असतील, त्यांना छान स्नान घालत असतील, सुंदर कपनी घालत असतील, त्यांना छान अत्तर लावत असतील, मी विनंती करू का त्यांचे ना दररोज थोडेसे हात रगडून देत जा बरं का. दररोज बोटं थोडीशी रगडून देत जा. का माहिती? तुमच्यासाठी 20-20 तास त्या महात्म्याने लिखाण केले. 20-20 तास. एवढं दिव्य सगळं साहित्य मराठीमध्ये आणायला या महात्म्याने अपार कष्ट घेतले. तो आम्हाला त्याची कल्पना नाही. मी तर फार लहान आहे, यांनी त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, ते सांगू शकतील काय त्या बोटांची अवस्था होत असेल की 20 तास दररोज लिखाण करायचं. कोणासाठी? कोणासाठी? कधी हा प्रश्न विचारला? कधी त्या ग्रंथांना आपण हात का लावत नाही हा प्रश्न स्वतःला विचारावा की अरे ज्या महात्म्याने एवढं त्याच्यासाठी कार्य केलं, एवढा तो जिंकला, त्याला हार तुरे नकोय, त्याला पाहिजे की कधीतरी ते ग्रंथ काढ आणि त्याच्यामध्ये स्वतः अवलोकन कर. हे सगळं तुझ्यासाठी केलंय बाळा. मी जे स्वतः सिद्ध आहेत त्यांना आणखीन काही पुस्तक रॉयल्टीसाठी छापायचंय का? आम्हाला संत हृदय काय कळणार? संत हृदयाची आम्ही अनुभूती काय घेतलेली आहे? बघा, तुम्ही सगळे रामायणाचे अभ्यासक आहात. रामराय अयोध्येमधून बाहेर पडला. पहिल्या दिवशी मुक्काम कुठे केला? तमसा नदीवर. सगळे अयोध्यावासी रामाच्या बरोबर बाहेर आलेले. अयोध्येच्या या नदीच्या किनारी येऊन थांबले की रामा, आम्ही तुला एकट्याला नाही जाऊ देणार, आम्हाला देखील घेऊन चल. आणि त्यावेळेला रामराया मध्यरात्री सुमंत्राला म्हणतो की रथ असा काही तू आता फिरव की लोकांना कळालं नाही पाहिजे मी कुठल्या दिशेने गेलो, आणि तू मला वनात घेऊन चल. सगळ्या अयोध्यावासियांना निद्राधीन करून रामराया निघून गेला. आणि तोच भरत परत येतो. भरताला सगळेजण म्हणतात भरता राज्य गादीवर बस. बघा, भरताला किती जणांचं अनुमोदन आहे? सर्वप्रथम वसिष्ठांनी प्रस्ताव ठेवला, कौशल्याने त्याला अनुमोदन दिलं, सगळ्या मंत्रिमंडळाने अनुमोदन दिलं, अयोध्या वासियांनी हात वरून करून सांगितलं की भरता तू राजा हो. पण भरत म्हणाला जरी तुम्ही सगळ्यांनी अनुमोदन दिलं, जोपर्यंत माझ्या रामाला मी भेटत नाही आणि तो मला सांगत नाही तोपर्यंत मी कोणाचंही ऐकणार नाही. आणि भरत म्हणाला की मला आता एकच वाटतं, एक उपाय मोही नाही सूझा. मला आता केवळ एकच उपाय वाटतो की प्रात जाई रघुबर चली जाई. सकाळ होताच रामाकडे जावं आणि रामाला जाऊन विचारावं की रामा मी काय करू. आणि त्यामध्ये भरत काय म्हणतो की या चित्रकूटवर येण्यासाठी सगळ्या अयोध्यावासियांचं स्वागत आहे. म्हणजे जो राम अयोध्यावासियांना टाकून गेला त्या सगळ्या बहुजनांचं दुःख पाहून भरत त्या सगळ्या दुःखी पीडितांना रामाकडे घेऊन जातोय चित्रकूटावरती. राम परब्रह्म आहे, भरत संत हृदय आहे. संत हृदय आमच्यासारख्या सामान्यांच्याकडे पाहून
मनामध्ये विचार करतो की यांना समाधान कोण देणार, त्यांच्यासाठी मी कष्ट सहन करतो, मी सगळ्यांना रामाकडे घेऊन जातो. सज्जनो, तेच भरत हृदय या स्वामी प्रज्ञानानंदांच्या हृदयामध्ये वास करतं. आणि म्हणून तुम्हाला रामसन्मुख करण्यासाठी या सगळ्या ग्रंथांची निर्मिती झालेली आहे, जेणेकरून तुम्हाला रामाचं प्रेम लागावं, तुम्ही रामाच्या दिशेने वळावं. एवढ्या एका साध्या सदिच्छेने भरत हृदय या ग्रंथांची निर्मिती करतात. ज्यांना महाराष्ट्राचे तुलसीदास म्हटलं जातं असे आपले स्वामी. पण एक लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी स्वामींचे मानस गुणार्थ चंद्रिका अभ्यासले आहेत, ज्यांनी त्या निदान एक दोह्याचा तरी त्यांचा अभ्यास केला असेल, त्यांना एक लक्षात आलं असेल की मानस गुणार्थ चंद्रिका किंवा रामचरित मानस हा मराठी अनुवाद म्हणजे केवळ ट्रान्सलेशन नाहीये. अवध भाषेमधून मराठी भाषेमध्ये समछंदी समश्लोकी केवळ एवढ्या पुरतीच स्वामी प्रज्ञानानंदांची प्रतिभा नाहीये. जर ती तेवढीच प्रतिभा असती तर ते कवी हृदय झालं असतं, ते संत हृदय झालं नसतं. त्या शब्दांमध्ये स्वतःची एक प्रतिभा आहे. स्वामी प्रज्ञानानंद हे संशोधक आहेत. त्यांनी गोस्वामी तुलसीदासांच्या गूढ शब्दांचा अर्थ आम्हाला अनुवाद करताना आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि जो आज मनापासून त्यांच्या या साहित्याचा अभ्यास करतो ना, त्याला दीपस्तंभासारखं स्वामी प्रज्ञानानंद मार्गदर्शन करतात, हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे. माझं दुबईला 3 दिवस सुंदरकांडचं निरूपण सत्र होतं आणि विचार करत होतो की हे हनुमंताचं चरित्र सरळ सरळ सांगत राहायचं. इथं गेला, अशोक वाटिकेत गेला, हे केलं, ते केलं, ते केलं, हे सगळं आपण ऐकलेलंच आहे. या सुंदरकांडच्या माग काहीतरी रहस्यमय भूमिका असली पाहिजे. पहिल्यांदा मानस पियुष बघितलं, पण मानस पियुष मध्ये देखील मला जे पाहिजे होतं ते सापडलं नाही. काही संतांची त्याच्यावरती चिंतन ऐकली, पण ती सगळी बहुतांश रंजनात्मक होती, विनोद होता त्याच्यामध्ये. आणि मग गुणार्थ चंद्रिका हातामध्ये पडली आणि गुणार्थ चंद्रिकेमध्ये हनुमंताने जे उड्डाण केलं, जे चरण देई हनुमंता चले उसोगा पाताल तुरंता, जिनी अमोघ रघुपति करवाना, एही भांति चले हनुमाना, जलनिधि रघुपति दूत विचारी, तैमय नाथ होई श्रमहारी, हनुमान तिहि परसाकर पुनि कीन प्रणाम, राम काज कीने विनु मोहि कहा विश्राम. हा सगळा प्रसंग आपण जाणता. काय हो ही मारुतीरायाची उडी? आपण स्वामींचे शिष्य आहात. स्वामींनी एकच ओळ तिथे टाकली आहे आणि मी तुम्हाला सांगतो ना, कधी कधी एक ओळ किल्ली असते जी तुम्हाला एक मोठं दालन उघडून देते आणि त्या मोठ्या दालनामध्ये घेऊन जाते. ती किल्ली बऱ्याचदा आपल्या हातून हलवून जाते. तुम्ही सुंदरकांडचे अभ्यासक आहात म्हणून सुंदरकांडचं उदाहरण देतो. बाकीच्या दोघांमध्ये पण त्यांची रहस्य आहे, पण यामध्ये एक विशेष रहस्य आहे. हनुमंताची ही उडी म्हणजे समुद्राच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर मारलेली उडी नव्हती. ही अद्वैताच्या भाषेमध्ये मूलाधार चक्रापासून सहस्राकारापर्यंत केलेलं उड्डाण आहे. 7 चक्र असतात आपल्या शरीरामध्ये. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्राकार, या 7 चक्रांचं उड्डाण हे सुंदरकांड आहे. आणि हे संशोधन स्वामींचंच आहे. बाकी हे संशोधन वाचनामध्ये कुठेही येत नाही. आणि स्वामींनी देखील ते फार मोजक्या शब्दामध्ये लिहिले, एकच ओळ लिहिलेली आहे. मी विचार करतो की
स्वामी अहो तुम्ही लिहिलंय की, आणि बघा किती ते तंतोतंत लागू पडतं. जे अभ्यास आहेत ना त्यांना कळेल. मूलाधार चक्राचा पंचमहाभूतामधला भूत आहे पृथ्वी तत्व. मूलाधाराचं पृथ्वी, स्वादिष्ठांचं जल, मणिपूरचं अग्नी, अनाहतचं वायू, ही अशी पंचमहाभूत एकेका चक्राशी असोसिएट आहेत. हनुमंताची पहिली उडी, जेही गिरिचरण देई हनुमंता, चले सोगा पाताल तुरंता. मूलाधार चक्र पृथ्वी तत्व दाबलंय. जलनिधी रघुपती दूत विचारी, जलनिधी स्वादिष्ठान जल. पुढे कोण येते? सुरसा नाम अहिंदय माता. सुरसा आली, काय घेऊन आली? अग्नी तत्व, मणिपूर तत्वाचं पंचमहाभूतामधलं हे सगळं अगम्य आहे. अगम्य, आपल्याला त्यांची प्रतिभा कळू शकली नाही. मी तर असं म्हणतो की आजपासून 100 वर्षानंतर स्वामी प्रज्ञानानंद मराठी माणसाला कळू लागतील. एवढी त्यांची बुद्धीची झेप पुढची. आम्हाला त्यांच्या बुद्धीची झेप कळू शकणार नाही. मी मनात विचार करत होतो की स्वामींनी हे आणखी एवढं विस्तारपूर्वक का नाही लिहिलं बरं. त्याचं उत्तर मला काल बाबा गंगादास आणि स्वामींच्या संवादामध्ये सापडलं. बाबा गंगादास आपण जाणता, स्वामी प्रज्ञानानंदांचे रामायण गुरु बाबा गंगादास. त्या बाबा गंगादासजी आणि स्वामींचा एकदा संवाद चालला होता. तेव्हा त्यांना स्वामींनी विचारले की महाराज जी, ते हिंदी मध्ये बोलायचे, महाराज जी आप वेदांत की चर्चा क्यों नहीं करते, कोई आता है तो. काय तुम्ही वेदांताची चर्चा लोकांच्या समोर का नाही करत. तर किती सुंदर उत्तर द्यावं बाबा गंगादासजींनी. एखाद्या पतिव्रते स्त्रीच्या बरोबरचा संग हा चव्हाट्यावरती केला जात नाही. जेव्हा एखादा वैराग्यशील ब्रह्मज्ञानी सत्पुरुष येतो तेव्हा त्याच्या समोर वेदांत बोलायचा असतो. उगीच कोणाच्या समोर वेदांत बोलायचा नाही. आणि म्हणून ते संस्कार कुठेतरी बाबा गंगादासांचे त्यांना एक ओळ ठेवतात आणि थांबून टाकतात लिखाणापासून पुढं की आता पुढचं लिहू नको. जो एखादा वेळा येईल की मूलाधार चक्राला पृथ्वी, तर मग पुढची चक्र आणि मग सगळं सुंदरकांडचं रहस्य त्याला उलगडत जाईल. पण हे रहस्य ज्याचं त्याने उलगडून घ्यायचं आहे. मग मला सांगा, हा केवळ गोस्वामी तुलसीदासांचा अनुवाद आहे का हे संशोधन आहे? ही आत्मानुभूती आहे का हे केवळ 4 ग्रंथांमधून ओढून ताणून आणलेला अभ्यास आहे? ही आत्मप्रचिती आहे. ते सद्गुरू का आहे? नाही तर ते कवी झाले असते हो. केवळ ते सद्गुरू आहेत कारण त्यांच्यामध्ये शास्त्र प्रचिती आहे, आत्मप्रचिती आहे, गुरु प्रचिती आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा अनुवाद केला. हा वरवरचा भाग झाला. त्याचं संशोधन केलं, त्यामध्ये गुढार्थ दिले. त्यामुळे त्याचं नाव आहे गुढार्थ, मानस गुढार्थ चंद्री. हे गूढ अर्थ हे ज्याचे त्यांनी शोधून काढायचे. आज खरोखर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. अरे 4 नाचगाणी केली म्हणजे रामकथा होत नाही हो. रामकथा हे परम गूढ रहस्य अद्वैताचं. पण त्याची किंमत आज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जाणली गेली नाही. हे माझ्या मनाचं वैषम्य आहे. पण मला स्वामींना विचारलं, स्वामी एवढं तुमचं ज्ञान, मग हे ज्ञान ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या तोडीच आहे. मग या ज्ञानाला उपेक्षा का? हे ज्ञान खर तर कोणीतरी ह्याला श्रावण बाळ मिळाला पाहिजे. त्याने हे सगळं जनमानसामध्ये पोहोचवलं पाहिजे. पण सज्जन, अमृताचे धनी फार कमी असतात, अमृताचे चाहते फार कमी असतात. त्यामुळे स्वामींचं ज्ञान कळून
पचवण्याची इतकी ताकद असणारे श्रोते अभ्यासक याची देखील मर्यादा आहे बघा. त्यामुळे अशा स्वामी प्रज्ञानंदांना महाराष्ट्राचे तुलसीदास म्हटले जातात हे ठीक आहे, परंतु त्यांची प्रतिभा ही तुलसीदासां इतकीच श्रेष्ठ आहे. ही देखील महादेवाचीच वाणी आहे जी केवळ प्राकृतामध्ये आली. आणि आपल्याकडे ना एक गैरसमज आहे की जे मराठीमध्ये आहे, जे प्राकृतामध्ये आहे ते कनिष्ठ आहे आणि जे दुसऱ्या भाषांमध्ये आहे ते श्रेष्ठ आहे. संस्कृत मध्ये आहे तर ते आणखी श्रेष्ठ आहे. तुलसीदासांचा एक दोहा आहे बघा, श्याम सुरभि पय विसद अति गुणद करहि सब पान. काय? श्याम सुरभि पय विसद अति गुणद करहि सब पान. गिरा ग्राम्य सिय राम जसु गावहि सुनहि सुजान. कपिला काय काळी आहे, पण ती काळी आहे म्हणून तिचं दूध हे अधिक पौष्टिक आहे. तिच्या गुणांचं वर्णन करत करत गुणग्राहक त्याचं सेवन करतात. तसं माझी वाणी गिरा ग्राम्य, माझी ग्रामीण वाणी आहे. पण ही ग्रामीण वाणी जरी असली तरी बुद्धिमान लोक यामध्ये राम सीतेचं सुयश आहे हे जाणून त्याचं श्रवण करतात, त्याचं गायन करतात. सज्जनो, परमतत्व प्राकृतामध्ये आलं, मराठीमध्ये आलं म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. तो अलंकार एक वेगळं रूप घेऊन आला, बस एवढंच. तर अशा या अलौकिक अशा स्वामी प्रज्ञानानंदांची प्रतिभा महाराष्ट्राला लाभली. त्यांच्याकडून या रामचरितमानस हे अद्भुत कार्य या भूतलावरती झालं. परंतु आज त्याचे चाहते, त्याचा अभ्यास वर्ग करणारा मनुष्य हा खऱ्या अर्थाने विरळ आहे. ही या संतांच्या प्रारब्धाची शोधांती कमी म्हणेल. परंतु एक लक्षात घ्या की हे असं दिव्य कार्य इतर किती भाषांमध्ये झालं. मराठी सोडून तुलसी रामायण एवढ्या विस्ताराने इतर कुठल्या भाषेमध्ये लिहिलं गेलं? केवळ मराठीमध्येच घडू शकलं, कारण की तशी प्रतिभा ही अत्यंत विरळ होती. असे हे स्वामी प्रज्ञानानंद. आणि आज त्यांची गुरुवंदना करताना उघडही विमल विलोचन ही के मीट ही दुख दुख दोष रजनी के सूज ही रामचरित मणि माणिक. रामचरित्रामध्ये मणि माणिक या स्वामी प्रज्ञानंदांना प्राप्त झाले. त्यांचे विलोचन, त्यांचे नेत्र आतमध्ये उघडले गेले आणि त्यांना हे दिव्य असं या रामायणामधले जी अमूल्य सूत्र सापडली ती त्यांनी ग्रंथांमध्ये आम्हाला लिहून दिलेली आहे. काय कारण असेल, कसं घडलं असेल? कधी आपण मनापासून विचार केलाय का की हे स्वामींच्या हातून कार्य घडलं हा केवळ एक पुरुषार्थ आहे, काही कोणाच्या कृपेचं फळ आहे? स्वामी प्रज्ञानंदांची आता ओळख करून देताना काही म्हणाले की कोकणस्थ होते, त्यामुळे अत्यंत काटेकोर जीवन, अत्यंत शिस्तमय जीवन, यात काही वादच नाही. ज्या स्वामी प्रज्ञानानंदांचा जन्म कोकणामध्ये झाला, रत्नागिरी एका छोट्याशा गावामध्ये, त्यांच्या आजोळी. आणि जेव्हा शालेय शिक्षण त्यांचं चालू होतं तेव्हा त्यांच्या बालपणामध्येच त्यांनी केलेल्या या मोठ्या कार्याची बीज आपल्याला दिसून येतात. असं म्हणतात की जेव्हा त्यांची नाळ पुजायची वेळ आली, आपल्याकडची बाळाची नाळ आपण नंतर पुरून टाकतो, तर ती नाळ पुरायची वेळ आली तेव्हा तो खड्डा खणला गेला. त्या खड्ड्यामध्ये एक मोठ्या सोन्याच्या मोहराचा हांडा सापडला. जिथं नाळ पुजली गेली त्या ठिकाणी खरोखर एक प्रकारे
या मराठी भाषेमधून रामाची सुंदर सुंदर रत्नच मी तुम्हाला वाटण्यासाठी जन्माला आलेलो आहे, हे त्यांच्या जन्माचा उद्देश त्यांनी सर्वप्रथम लोकांना सांगून टाकला. आपण म्हणालो कुठली अमूल्य रत्न, हे तर वैराग्यशील संत होते. सज्जनो, संताच्या अंगावर असलेले दागिने आम्हाला दिसत नाहीत बरं का. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. मोक्षश्रिया अलंकृत, मोक्षाच्या अलंकाराने परिधान केलेले असे सुंदर दागिने घातलेले हे संत. लहानपणीच त्यांच्या चरित्रामध्ये काही अतिशय अनन्य साधारण असे गुणधर्म आपल्याला दिसतात. लोकमान्य टिळकांचा, त्यांच्या वाङ्मयाचा स्वामींच्या जीवनावरती लहानपणापासून प्रभाव. दत्तात्रय नारायण कर्वे असं श्री स्वामींचं पूर्वाश्रमीचं नाव. आणि तेव्हा विदेशी मालावरती बहिष्कार टाकण्याची मोहीम चालली होती. स्वामींनी लहानपणीच ठरवून टाकलं की आपण विदेशी साखर खायची नाही. आणि मग लहान वयामध्ये या विदेशी साखरेवरती बहिष्कार घातला. पण एक दिवशी वडिलांच्या बरोबर कुठेतरी गेले असताना नाईलाजाने मिठाई खावी लागली ज्यामध्ये विदेशी साखर होती. आपण म्हणाला असता काय केलं असतो? आपण म्हणाल असतो की जाऊ दे आता, काय बाबांबरोबर गेलो त्यांच्यामुळे खावी लागली, माझी इच्छा नव्हती. यांनी जाऊन विष प्राशन केले की हे असं माझ्याकडून चुकलंच कस काय. विष प्राशन केले, सोमल विष. 3 दिवस इतका प्रचंड ताप की वैद्य म्हणाले काही वाचायची शक्यता वाटत नाहीये. छोटी आपण म्हणतो ना की लहान मुलांचे पाय पाळण्यामध्ये दिसतात. 20 तास तुम्ही एक आठवडाभर काहीतरी काम एका जागेवर बसून करा, मला वाटतं निश्चित पुढच्या आठवड्यात मुलीला तिच्या डॉक्टरकडे जावं लागेल. आज हे एवढं निग्रहपूर्वक काम करतात, म्हणजे किती अनुशासन असेल जीवनाला, किती ध्येय त्यांचं निश्चित असेल. मी हे करीन, माझ्याकडून स्वामी करून घेतील, हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे, हे सोडून मला दुसरं काही करायचं नाहीये. या उदात्त ध्येयाने त्यांच्यामध्ये असलेली विजिगीषू वृत्ती आपल्याला त्यांच्या लहानपणीच आपल्याला सापडते. आई वडील दोघेही संस्कारक्षम होते. घरामधलं वातावरण अत्यंत आध्यात्मिक होतं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एक पाठी होते महाराज. कुठलाही स्तोत्र, कुठलीही आरती, कुठलाही ग्रंथ त्यांना समजून घ्यायला वेळ लागायचा नाही. लहान वयामध्ये पटापट ग्रहणशक्ती भरपूर असल्यामुळे ते संस्कार कुठेतरी खोल 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 जायला लागले. तरुण वयामध्ये जेव्हा लक्षात आलं की जीवनाचं सार, जीवनाचं ध्येय रामभक्ती आहे, रामाची प्राप्ती आहे, तेव्हा स्वामींनी अल्पावधीमध्ये 4 वर्षाच्या काळामध्ये 3.5 कोटी रामनामस्मरण. बघा, हे ग्रंथ जेव्हा आपल्याला दिसतात, हे ग्रंथ जेव्हा लिहिले गेलेले आहेत, तेव्हा या ग्रंथाच्या मागे त्यांची स्वतःची साधना आहे. यामध्ये स्वतःची असलेली आत्मप्रचिती आहे. आणि ती आत्मप्रचिती साधनेतून येते, तपश्चर्येतून येते. स्वामींनी ती तपश्चर्या मनापासून केली. मला एक आपल्याला विचारायचं आहे, आपल्या इथं नामस्मरणाचा संकल्प किती आहे हो मंदिरामध्ये? म्हणूनच सोडून आहे तुमच्यामध्ये. थोडस तिखट वाटेल माझे शब्द.
हा नाही, पण आता तुम्ही ज्या स्वामींचे आहात ना, श्रीराम जय राम जय जय राम, मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून, प्रत्येकीने वर्षभरामध्ये कमीत कमी 3.5 लाख एवढा तरी जप करा वर्षभरात, आणि स्वतःची स्वतः नोंद ठेवा. आता बघा, तुम्ही ज्या वयामधून जात आहात त्या वयामध्ये तुम्हाला जास्त फिरता येणार नाही शक्य, पण तुम्हाला जर खरी अनुभूती घ्यायची असेल, खरं जर रामप्रेम प्राप्त करायचं असेल, तर नामस्मरणाशिवाय उपाय नाही, उपाय नाही. नामस्मरणाशिवाय गुरुची भेट नाही, नामस्मरणाशिवाय रामसुख नाही. हे टोपीवाले आजोबा आलेत ना आमच्या, हे माझ्या फॅक्टरी मधले सगळ्यात पहिले माझ्याकडे कामाला लागलेले धनगर समाजाचा माणूस आहे. हा पराठ्यामधलाच नागरिक आहे, डोंगरगावचे, जवळ त्यांचं गाव आहे. त्यांना जेव्हा ते माझ्याकडे आले, त्यांच्याच तोंडातून ऐका तुम्ही, सगळ्या प्रकारचं धनगर समाजामध्ये जे चालतं ते सगळं त्यांच्याकडे होतं. ते व्यासपीठावरून बोलण्यासारख्या गोष्टी नाही, पण कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा त्यांच्या प्रारब्धाने म्हणा किंवा गुरुकृपेने म्हणा, ते गोंदवल्याला गेले. त्यांना गोंदवल्याला मी एक माळ विकत घेऊन दिली, आणि दिवसामध्ये 15-15, 16-16 तास या आजोबांचं नामस्मरण चालायचं माझ्या फॅक्टरीमध्ये, सतत अखंड नामस्मरण. म्हणजे कधी कधी माझ्या कंपनीमध्ये काम करताना मला जर टेन्शन आलं आणि यांची खुर्ची जर रिकामी असेल, ज्या खुर्चीवर बसून ते नामस्मरण करायचे, त्या खुर्चीवर मी जाऊन बसलो की माझं नामस्मरण चालू व्हायचं. सज्जनो, नामस्मरणाशिवाय परमार्थामध्ये प्रगती होऊ शकत नाही. आणि आपल्या गुरुंनी जर 3.5 कोटी नामस्मरण करून दाखवलेलं आहे, तर आपलं उत्तर नाही 3.5 कोटी नाही, फार मोठी नाही, पण निदान 3.5 लाख काही फार मोठी नाही. हे नाही 3.5 लाख वर्षामध्ये म्हणजे महिन्याला 30,000, महिन्याला 30,000 म्हणजे दिवसाला 1,000, दिवसाला 1,000 म्हणजे 10 माळा, एक माळ 1.5 मिनिटं, म्हणजे किती वेळ दिवसात? 15 मिनिटं. 15 मिनिटं आपण नामस्मरणाला नाही देऊ शकणार ना? नक्कीच देऊ शकणार. आणि तुम्ही याच्यावर जास्तच करत असाल, पण जे करत नसतील त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पुण्यतिथी महोत्सव करताय ना, तर आपल्या गुरुला समजून घ्या, गुरुला जाणून घ्या. आपला गुरु कशामध्ये आहे? आपला गुरु नामस्मरणाने घडलेला आहे, आपला गुरु चिंतनाने घडलेला आहे, आपला गुरु संशोधनातून घडलेला आहे. या सगळ्या गोष्टी अंशात्मक आपल्यामध्ये उतरवणं म्हणजे गुरुची पुण्यतिथी करणे. नंतर केवळ हार पेढे याची गरज नाही त्यांना, ते त्याच्या पलीकडे आहेत. तुम्ही तुमच्या गुरुला किती अंशात्मकात घरी घेऊन जाणार आहात? आज रात्री 1 वाजता तुम्ही गुलाल टाकाल, उद्या सकाळी जाल, तेव्हा किती टक्के आपल्या गुरुला बरोबर घेऊन जाता, ते त्याचं प्रमाण आहे. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करेन की नामस्मरणावरती जोर द्या. स्वामी प्रज्ञानानंद हे संशोधक आहेत, स्वतः उत्तम साधक आहेत, निग्रही आहेत. ज्यांना रामसुख पाहिजे ना, त्यांना निग्रहाशिवाय केवळ अशक्य आहे. बघा, ते बडोद्याला जेव्हा ते शिकत होते, तरुण वय होतं, आणि त्यावेळेला त्या घरामध्ये जिथं ते राहायचे तिथे एक बाल विधवा शरीर सुखासाठी यांच्या मागे लागली होती. आता हे तरुण वय, पण त्यांनी रात्रीतून पलायन केलं, घरामध्ये राहिले नाही. स्वतःला या चारित्र्यामध्ये आपल्या रामाला सन्मुख करण्यासाठी त्यांनी आपलं शील सांभाळलं, आपलं मन स्वच्छ ठेवलं. सज्जनो, जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही तयार होता ना, तेव्हा त्याला म्हणतात सुकृती संभूतन विमल विभूती. ही सुकृती आहे, ही जीवनाचं सगळं सुकृत साठून येतं. आणि असं सुकृत जेव्हा साठून येतं,
तेव्हाच त्याच्यावरती गुरुचरण राजाची ही असलेली संजीवनी, ही अमृत संजीवनी येऊन पडते आणि त्याचं काम होतं. आणि स्वामींच्या जीवनामध्ये देखील अशी संजीवनी तारापूरला जेव्हा ते होते, चिंचणी नावाच्या एका छोट्याशा गावात, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ही अमृत संजीवनी बाबा गंगादासांच्या रूपाने प्रकट केली. कोण होते बाबा गंगादास? मी आता आतमध्ये गेलो तेव्हा वासुदेवानंद सरस्वती मोठे महाराजांचा फोटो बघितला, फार छान वाटलं बघून. स्वामी प्रज्ञानानंदांच्या जीवनामध्ये 2 गुरु आहेत. एक गुरु आहे तो रामायणाचा गुरु, त्यांची रामायणाची दीक्षा ज्यांनी त्यांना दिली, ती रामायणाची दीक्षा त्यांना मिळाली बाबा गंगादास यांच्याकडून. आणि त्यांना ही जी दंडी, ही जे संन्यासाश्रम, चतुर्थाश्रम जो मिळाला, जेव्हा त्यांचं नाव स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती ठेवण्यात आलं, ती दीक्षा त्यांना दिली ती वासुदेवानंद सरस्वती यांनी. तर हे 2 वेगवेगळे, परंतु या 2 गुरूंचे संस्कार स्वामी प्रज्ञानानंदांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. स्वामी प्रज्ञानानंदांना या साधू संतांपासून थोडीशी भीती वाटायची. लहानपणी त्यांना कुठल्या तरी भगव्या कपड्यातल्या माणसाने फसवलं होतं, म्हणून तेव्हापासून ते जरा लांबच राहायचे अशा लोकांपासून. परंतु हे बाबा गंगादास तारापूरला या चिंचणी नावाच्या छोट्याशा खेडेगावामध्ये आले. कुठून आले? अयोध्येवरून आले. अयोध्येला बडी छावणी नावाचा एक आखाडा आहे मोठा, तिथं अनेक साधू संत राहतात. तिथून हे बाबा गंगादास तारापूरला आले आणि त्यांनी चिंचणीमध्ये प्रवेश करताच एका झाडाखाली ते बसले होते. हातामध्ये काय होतं? रामचरित मानसचा मूल गुटखा आणि एक दत्त संप्रदायाला शोभेल असा चिमटा, एक लंगोटी, यावरती हे बाबा गंगादास बसलेले आहेत. आणि अशा एका वटवृक्षाच्या खाली ते बसलेले असताना स्वामी प्रज्ञानानंद म्हणजे त्यावेळेचे दत्तात्रय कर्वे आपल्या शाळेची ड्युटी संपवून घराकडे निघालेले आणि त्यांना वटवृक्षाच्या झाडाखाली हा बाल रूपामध्ये असलेला हा महात्मा एक कुठला तरी छोटासा ग्रंथ डोळ्याला अगदी जवळ आणून वाचताना दिसला, जो अत्यंत निर्मोही आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर एक विलक्षण मनामध्ये करुणा तयार होती. अशा संतांकडे ते लांबून पाहू लागले. बाबा गंगादासांचं देखील लक्ष गेलं आणि त्यांनी शेजारच्या माणसाला काय सांगावं? ये देखो चोर बैठा है इधर, मेरे को पूरा लूट के लेके जाने वाला चोर वो बैठा है वहां पे. मी जेव्हा प्रसंग चरित्रामधला वाचला, मला गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातल्या प्रसंगाची आठवण आली की जेव्हा अक्कलकोटला श्री महाराज पोहोचायची वेळ आली, तेव्हा अक्कलकोट स्वामी महाराज येण्याच्या आधी 2 दिवस पासून म्हणतायत, अरे कोणतरी चोर येणार आहे, सगळं लुटून घेणार आहे, सांभाळा सांभाळा, कोणतरी चोर येणार आहे. हा कोण चोर येणार आहे? काय लुटून देणार? हे बाबा गंगादास, मी विचार करतोय तारापूर मध्ये कसे आले असतील? तुम्हाला काय वाटतं कशासाठी आले असेल? अयोध्या सोडून जो शरीरामध्ये स्नान करणारा आहे तो बाबा तारापूरच्या खाडीमध्ये स्नान करतोय, समुद्राच्या पाण्यात. समुद्राच्या पाण्यामध्ये स्नान करण्या इतकी वेळ त्या बाबा गंगादासांवरती यावी, काय कारण असेल? आणि 1-2 नाही, तब्बल 8 वर्ष तारापूरमध्ये ते राहिलेले. मी काल रात्री सहज विचारत होतो की काय राहिले असतील हे संत अयोध्या सोडून.
त्याचं कारण मानस मध्येच एक चौपाई आहे. जेव्हा सुमित्रेला लक्ष्मण विचारतो, आई मी वनामध्ये जाऊ, राम राया आणि सीता वनात जाणार आहेत, मी पण जाऊ त्यांच्या बरोबर? त्याचं उत्तर देताना सुमित्रा फार सुंदर चौपाई गाते. तुलसीदासांची भाषा आहे. तात तुम्हारी मातु गए देही, पिता राम सब भांति सनेही. त्यामध्ये एक चरण आहे, तुम्हारे ही भाग राम बन जाही, तुम्हारे ही भाग राम बन जाही, दूसर है तू तात कछु नाही, दूसर है तू तात कछु नाही, तात कछु नाही. तात तुम्हारी मातु देही, तुम्हारे ही भाग राम बन जाही. लक्ष्मण तुम्हाला म्हणतोय की मी रामाबरोबर वनवासामध्ये जाऊ का? याचं उत्तर बाळा ऐक. तुझ्या भाग्यामुळे राम वनात चाललाय, तो त्याच्या प्रारब्धाने नाही चालला. तुझा भाग्योदय होण्याची वेळ आली आहे बाळा, म्हणून राम वनात चाललेला आहे. रामाला वनामध्ये जाण्याचं दुसरं काहीही कारण नाही. त्याप्रमाणे ते बाबा गंगादास अयोध्या सोडून तारापूरला आले. याचं कारण एकच होतं, स्वामी प्रज्ञानंदांच्या भाग्याने त्यांना ओळखून घेतलं. स्वामी प्रज्ञानंदांचं भाग्य त्यांना 7 वर्ष त्या तारापूरच्या किल्ल्यामध्ये राहण्यासाठी भाग पाडलंय, जिथं अनेक श्वापद आहेत, हिंस्त्र, विषारी सर्प आहेत, विंचू आहेत, जिथं कोणीही दिवसा ढवळायला जात नाही. अशा या तारापूरच्या किल्ल्यामध्ये एक झोपडं बांधून ते बाबा गंगादास तिथं राहत आहेत. आणि स्वामी प्रज्ञानंद त्यांच्याकडे पाहून आकृष्ट होत आहेत, ओढले जात आहेत. एक प्रकारे समर्थांचा एक मनोबोधामध्ये श्लोक आहे, हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जिने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. जय जय हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जिने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. बाबा गंगादास अलौकिक व्यक्तित्व आहे. त्यांचं मी नुसतं वर्णन ऐकलं तर माझ्या अंग शाळून गेलं. खरोखर अशा संत विभूती जीवनामध्ये अनुभवायला मिळणं यासाठी फार मोठं सद्भाग्य लागतं सज्जन. ते बाबा गंगादास मानस भावामध्ये राहायचे. आपल्याला मानस भाव काय आहे हे देखील नीट कळत नाही. मानस भावामध्ये राहणं म्हणजे आपलं जीवन त्रेतायुगामध्ये व्यतीत करणं. रामाच्या काळामध्ये आपल्या मनाला नेऊन ठेवणं आणि त्या भूमिकेमध्ये राहणं, हा भाव फार मोठं कार्य करतो. अयोध्येला एक संत होते जे मानस भावामध्ये राहायचे आणि त्या मानस भावात त्यांनी स्वतःला दशरथाच्या भूमिकेमध्ये ठेवलं होतं. ते दशरथाच्या भूमिकेवरून रामावरती प्रेम करायचे की मी दशरथ आहे आणि माझा हा पुत्र आहे, ही मूर्ती नाही, हा माझा पुत्र आहे. या भूमिकेतून ते रामावरती प्रेम करायचे. ते मंदिरात देखील कधी जायचे नाही, कारण आपल्या पुत्राच्या समोर त्याच्याबरोबर त्याची पत्नी बसलेली आहे. अशा वेळेला सासरवाडी कसं जायचं? यामुळं
ते कधी मंदिरात जायचे नाही. एक दिवशी त्यांना एका मंदिराच्या उद्घाटनासाठी लोकांनी बळजबरीने उचलून आत न्यायला सुरुवात केली. ते म्हणाले, मला कृपा करून नेऊ नका, मी इथं माझ्या झोपडीमध्ये बरा आहे, मला नका नेऊ, मला नका नेऊ. आणि बघा तर खरं पट्टा बिरा मांडलाय, सुंदर रामाच्या मांडीवरती विराजमान झालेली सीता आहे, तुम्ही बघा तर खरं, दर्शन तर घ्या. म्हणून त्या साधूला ते बळबळ मंदिरात घेऊन आले. मी तुम्हाला काय सांगतोय, मानस भाव काय असतो. आणि जसे ते मंदिरामध्ये आले, समजा या मंदिरामध्ये राम सीता शेजारी शेजारी बसलेत, आणि जर एखादा असा मानस भाव असलेला जीव जर आला तर काय चमत्कार घडू शकतो. सीताजी पटदिशीने प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरून उठतायत आणि त्यांच्या मस्तकावरचा घुंगट खाली येतोय. सासरे आलेले आहेत या भूमिकेत. रामावरती सज्जनो, जेव्हा तुम्ही एवढं प्रेम करता, जेव्हा तुम्ही एक नातं त्याच्याशी प्रस्थापित करता, तेव्हा त्या मूर्ती देखील तुमच्याशी त्या नात्याने वागू लागतात. हे बाबा गंगादास अशा मानस भावामध्ये राहणारे, एक विलक्षण रामाचं निरंतर चिंतन. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्धपोटी पुरेना. नभासारिखे रूप या राघवाचे, त्या राघवाला सर्वांमध्ये पाहणं. सिय राम मैं सब जग जानी, करऊं प्रणाम जोरी जुग पानी. सज्जनो, संत आपल्या जीवनामध्ये हा या सर्वात्मक रूपाने पसरलेल्या रामाचं दर्शन कसं घडवून आणतो बघा. या बाबा गंगादासांच्या जवळ स्वामी जाऊ लागले. हळूहळू हळूहळू हा मानसचा मूळ गुटका त्यांच्या हातामध्ये आला. मानसच्या चौपाया यांच्या पाठोपाठ म्हटल्या जाऊ लागल्या. मानसची ही सगळी शब्द रचना स्वामींमध्ये संक्रमित होऊ लागली. काय दिव्य योजना आहे बघा अस्तित्वाची. कुठं कोकण, कुठं तारापूर, कुठं चिंचणी, कुठं तिथून अयोध्येमधून महात्मा यावा आणि त्याच्याबरोबर चौपाया गायला मिळाव्या, त्याचे अर्थ सांगितले जावे. आणि इकडं स्वामींची स्वतःची उपासना झालेली. मी सांगितलं 3.5 कोटी जप चालू आहे, दररोज गीतेचं पठण चालू आहे, आपले शाळेचे वर्ग सांभाळत सांभाळत, आपला संसार सांभाळत सांभाळत सतत गुरुच्या बरोबर त्यांचा सहवास चालू आहे. आणि या सर्वांमध्ये पसरलेला राम, त्याचं अस्तित्व गुरुच्या कृपेशिवाय कळू शकत नाही. म्हणजे एका बाजूला मी म्हटल्याप्रमाणे पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ प्रचंड प्रमाणामध्ये चाललाय, आणि इकडे गुरु त्यांना एक 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 करून या रामाच्या दर्शनासाठी सुपात्र करतात. गुरुच्या या चरण रजामध्ये ना सज्जनो, ही जी सुवासाची स्थिती आहे ना, ती अनुभवावी लागते. गुरु आपल्याला सुरुची तर देतोच. या बाबा गंगादासांच्या मुळे दत्तात्रय कर्वे या एका आपल्यासारख्या सामान्य जीवाला सुरुची प्राप्त झाली, जीवन जगण्याची सुरुची. मानस किंवा तत्सम कुठलाही ग्रंथ ही जीवनाची सुरुची आहे, लक्षात घ्या. त्या ग्रंथाशी संलग्न होणं, तो ग्रंथ आपल्या जीवनाचं सर्वस्व होणं, ही सुरुची आहे. ही खूप कमी लोकांना मिळते. गुरु कृपेशिवाय ही सुरुची येऊ शकत नाही. पण ती केवळ सुरुची येऊन उपयोग होत नाही, त्या सुरुचीला सुवासाची जोड यावी लागते. तुम्ही जसं जसं त्या साधूशी संलग्न होता, तुम्हाला तुमचं तो जीवन सुवासाने भरायला लागतो. काय आहे सुवास?
सुवासाचा अर्थ आहे समाधान. ज्याला सगळीकडे राम पाहता येतो त्याचं जीवन समाधानाने भरायला लागतं. 1933 सालच्या दरम्यान कर्वेंना एक पुत्र झाला. 8 दिवसामध्येच तो जन्माला आल्याची वार्ता कळाली आणि 8 दिवसामध्ये तो गतप्राण झाला. एक शिक्षक त्यांना 15 दिवसानंतर भेटले. त्यांना माहित नव्हतं, पण त्यांच्या कानोकानी बातमी गेली की कर्वेंना मुलगा झाला. म्हणून त्यांनी त्यांना भेटल्यानंतर अभिनंदन केलं. म्हणाले, अरे वा, कळालं पुत्र झाला म्हणून. काही पेढा वगैरे? यांनी पेढा पिशवीतून काढून हातावरती ठेवला आणि म्हणाले, हा मुलगा झाल्याचा पेढा. आणि 8 दिवसापूर्वी तो गेला बरं का, ही देखील तुला वार्ता सांगायची आहे. स्थितप्रज्ञतेची अवस्था ही कुठून आली? आमच्या श्री महाराजांना, गोंदवलेकर महाराजांना 3 मुलं झाली. तिन्ही मुलं अल्पायुषी ठरली. त्यामध्ये शेवटची शांता नावाची जी मुलगी होती ती 2 वर्ष श्री महाराजांच्या अंगाखांद्यावर खेळली. अतिशय गुणी, अतिशय गोड. आणि अशी मुलगी 2 वर्षानंतर गतप्राण झाली. महाराजांनी स्वतःच्या हाताने तिचे अंत्यसंस्कार केले. घरामध्ये एवढं लहान मूल गेल्यानंतर काय वातावरण असेल. पण महाराज सगळे अंत्यसंस्कार करून आले आणि म्हणाले की अरे हे कुठले तरी योग भ्रष्ट जीव होते, थोडीशी वासना शिल्लक राहिली म्हणून संत कुळामध्ये जन्माला आले. आपली वासना पूर्ण केली आणि ते मुक्त झाले. त्यांची आठवण करू नका, त्यांच्याबद्दल खेद ठेवू नका. सगळी स्थितप्रज्ञाची अवस्था कर्वेंना देखील त्यांच्या जीवनात येते. पण ती कोणामुळे येते? बाबा गंगादासांच्यामुळे येते. हा सुवास जीवनाला, निरंतर समाधान, सगळ्या स्थितीमध्ये समाधान. कर्वे त्यांच्याबरोबर असायचे आणि तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच विचार चालायचा की या किल्ल्यामध्ये जर 2-4 दिवस राहायची वेळ आली तर माधुकरी मागण्याची काय योजना करावी, कुठं माधुकरी मागावी, कुठं जावं भिक्षा मागायला. बाबा गंगादास स्वामींना एक फार गोड नावाने हाक म्हणायचे. खूप गोड नाव, मला फार आवडलं. बाबू म्हणायचे त्याला. बाबू, क्यों चिंता करता है? अरे जिसने जन्म दिया है उसको ही हमारे अनाज की और हमारे वस्त्र की चिंता करनी होगी. हम नहीं करेंगे. अगर वो हमें अनाज और वस्त्र नहीं देगा तो कौन लेगा उसका नाम? कौन लेगा उसका नाम? कोण घेणार त्याचं नाव जर त्यांनी अन्न आणि वस्त्र दिलं नाही तर? बघ तर खरं त्याच्यावर भार टाकून. सज्जनो, सगळा परमार्थ हा आमचा इथंच अडकलेला आहे बरं का. सदा सर्वदा देव सन्निध आहे, पाडूपणे अल्पधारिष्ठ पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आम्हाला थोडस रामावरती विसंबून जीवन जगता जर आलं ना तर तो परमार्थ होतो. कालच मला परांड्याहून सारखेच फोन येत होते, किती वाजता येणार, कधी येणार. मी म्हटलं मी आता दवाखान्यात आहे, मला माहित नाही डिस्चार्ज किती वाजता मिळतो. आणि म्हटलं काय बोलायचं, रामाला माहिती. म्हटलं रामाला काळजी, तू काय बोलेल व्यासपीठावर बसून. त्याच्या भरोश्यावरती आलो. गाडीमध्ये काही पुस्तक नाही, काही नाही. काल फक्त संध्याकाळी गुरुची वंदना मराठीमधून लिहून काढली. म्हटलं महाराज याच्या उत्तर तुम्हाला जे बोलायचं ते बोलून घ्या. सचिन, मला एकच कळतं, त्याच्या भरोश्यावरती जर जगला ना तर तो तुमच्या कल्पनेपेक्षा चांगलं करतो. आणि तुम्ही तुमच्या बुद्धीने करत राहिला तर रामराय म्हणतो मग तू तुझं ठरव. तू समजलायस तुझं करायला ना, तू तुझं ठरव.
आणि एक लेकरू होऊन जर आपण म्हटलं ना की रामा अरे तुझ्याशिवाय मला कोण आहे, कोण आहे. स्वामी देखील बाबा गंगादासांच्या जवळ जायचे ना, आणि जर ते एकटे बसले असतील एकांतामध्ये तर काय करायचंय, झट दिशेने जायचे, त्यांच्या पायाला मिठी मारायचे, जय सियाराम महाराज, जय सियाराम म्हणून त्यांच्या पायाला मिठी मारायचे. हे बाबा गंगादास काय करायचे, त्यांना उचलून कडेवर घ्यायचे आणि त्यांच्या कपाळाचं अवघ्राण करायचे. म्हणायचे मेरे बेटा, मेरे लाल, कैसा रे तू. इतकं प्रेम बाबांचं महाराजांवर. एकदा कुठेतरी 200 किलोमीटर त्यांना प्रवासाला जायचं होतं. अरे म्हणे बेटा तू अकेला नाही जाणार, तुला सवय नाहीये, तू कधी फिरलेलं नाहीस, एकदा मी तुला घेऊन जातो. तसेच निघाले, थंडी वाऱ्याचा त्रास सहन करत करत रेल्वे स्टेशनवर आले. सकाळची रेल्वे होती. म्हणाले मी तुझ्याबरोबर येतो, तुला सगळा प्रवास पूर्ण करून आणून देतो, मला तुझी फार काळजी वाटते रे म्हणे बाळा. तेवढ्यात रेल्वे स्टेशनवर कोणीतरी दुसरा शिष्य त्यांना भेटला आणि त्यांचे पाय पकडून म्हणाला, नाही स्वामी तुम्ही नका जाऊ तारापूर सोडून, आम्ही कसं राहणार. तेव्हा स्वतः स्वामींनी प्रार्थना केली की नका महाराज काळजी करू, मी थोड्याच दिवसात परत नक्की येशील ना रे बाळा, मला काळजी वाटते बरं तुझी. म्हणून पुन्हा मिठीमध्ये घेत आहेत, पाठीवरून हात फिरवत आहेत. सज्जनो, जीवनामध्ये सद्गुरूंचं जेव्हा असं प्रेम आपल्याला मिळतं ना, तेव्हा जीवनाची सुरुची, जीवनाचा हा सुवास हा बहरू लागतो बघा आपल्या आयुष्यामध्ये. आणि स्वामी प्रज्ञानानंदांना भरभरून असं हे प्रेम बाबा गंगादासांचं मिळालं. सगळ्यांमध्ये परमात्मा भरून उरलेला आहे, सगळ्यांमध्ये. एके दिवशी असंच तारापूरच्या जंगलामध्ये स्वामी महाराजांच्या बरोबर रात्रीच्या मुक्कामाला थांबलेले. कुठेतरी शिष्य आणि गुरु फिरत 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 जंगलामध्ये गेले तारापूरच्या. आताही तारापूर तसं निर्जन असतं, त्यावेळेला तर काय असेल. त्या निर्जन जंगलामध्ये ते गेले. एका झाडाच्या डोलीमध्ये स्वामी म्हणाले आता इथं झोपूया, म्हणून ते पहुडले एका दगडावरती. स्वामी देखील त्यांच्या पायाशी पहुडले. पण जंगलामध्ये मोठे मोठे मच्छर होते आणि ते मोठे मोठे मच्छर यांच्या उघड्या अंगावर तरकचून चावू लागले. स्वामी त्याही परिस्थिती शांत झोपलेले, म्हणजे बाबा शांत झोपलेले. पण स्वामी विचार करतात त्या मच्छरांबरोबर कसं राहायचं. त्या झोपेमध्येच बाबा गंगादास त्या डासांना म्हणतात, अरे मेरे राम लल्ला, आज इन मच्छरों के रूप में आके मुझे सता रहा है. अरे सताना है तो तेरे स्वयं के रूप में आके सताना, और देख तू ऐसे सताएगा तो कल सुबह मैं तेरा भजन कैसे करूंगा, है क्या नहीं. तो मुझे सताना छोड़, अगर सताना ही है तो अपने मूल रूप में आके सता. असं म्हणता क्षणी स्वामी प्रज्ञानानंद लिहितात, हे सगळं मी स्वतःच्या कानाने ऐकतोय, महाराज बोलतायत ते. आणि क्षणामध्ये सगळे मच्छर कुठं गायब झाले रात्रभर ते कळालं नाही. आणि त्याला स्वामी प्रज्ञानानंदांनी पुष्टी दिली की जीवनामध्ये जेव्हा असं कोणी त्रास देईल, मग ती तुमची सासू असेल, तुमची सून असेल, आज कुठल्या रूपामध्ये रामराया सतावायला आलाय, या भूमिकेमधून आपण त्यांच्याकडे बघावं. अरे मेरे राम लल्ला, अशी हीच रूप आहे. सगळ्यांमध्ये तोच आहे ना. हरिव्यापक सर्वत्र समान, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. त्यामुळे जीवनाच्या सगळ्या दाहकतेकडे ही सम्यकतेने पाहण्याची दृष्टी गुरु देतो, तेव्हा सुवास आपल्या जीवनामध्ये येतो. आणि मग अशा या बाबा गंगादासांच्या बरोबर राहत राहत या संतांच्या कृपेने हे रामचरितमानस आता मुरू लागलं. स्वामी बोलता बोलता कधी भगवद्गीता सांगायचे, कधी चौपाई गायचे, कधी भागवत सांगायचे, कधी आणखी उपनिषदातला श्लोक सांगायचे. ते म्हणायचे महाराज अवाक होऊन त्यांच्याकडे बघत बसायचे
की यांना लिहिता वाचता येत नाही, कुठला आकडा सांगितला तर सांगता येत नाही, कधी कुठला ग्रंथ घेऊन वाचत बसले रामायण सोडून हे दिसत नाही, पण भगवद्गीता सांगतात, भागवत सांगतात, उपनिषदातला श्लोक सांगतात, हे कसं शक्य आहे? बाबा गंगादासांची एक सवय होती, एखादा दृष्टांत आठवला नाही की राम 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 हातावर टाळ्या वाजवत बसायचे जागेवर, जोपर्यंत तो आठवत नाही, आणि आठवला की म्हणायचं देखास नाम की ताकत देखी, वो देखो आगी मेरी आग. पटकन तो रामराय जोपर्यंत तो श्लोक आणत नाही तोपर्यंत राम 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 हाताने वाजवत बसायचं. काय हो, हे अद्भुत चरित्र आहे. आणि हे गुरु अशी कृपा करून शिष्याला घडवतात, त्याच्या जीवनावर तो सुवास आणतात. आणि एक दिवशी रात्री स्वामींनी आपल्या गुरुकडून पूर्ण बोध प्राप्त केले. त्या रात्री त्यांनी झटदिशी बोललं, अरे दत्तात्रय इधर आ बेटा, इधर आ. रात्रीचा 1 वाजला होता. शिवलिंगावरती बिल्वपत्र चढवून धुनीजवळ बाबा गंगादास बसले होते. म्हणाले, मी तुला आता एकच गोष्ट सांगतो, ती जर गोष्ट तुझ्या हृदयामध्ये खोलवर गेली तर तुझं काम झालं. म्हणाले, तुला दुसरं काहीच करायची गरज नाही. कुठली गोष्ट? म्हणाले, ऐक, जैसा है वैसा रहने को सीखो, कुछ बनने की कोशिश मत करो. हा मूळ मंत्र गुरुने दिला. किती सुंदर मंत्र आहे. जसं आहे तसं राहा, काहीतरी बनण्याच्या साठी प्रयत्न करू नको. आपण काहीतरी बनण्याचा निरंतर प्रयत्न करतो, त्यामध्ये असमाधान आहे. मला सिद्ध व्हायचंय, मला साधक व्हायचंय, मला लोकांना प्रभावित करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. हे करण्याची उर्मीच सज्जनो आम्हाला जीव करून टाकते. बस जसं आहे तसं जीवनामध्ये फ्लोट करता यायला पाहिजे पाण्यावर. श्री महाराज गोंदवलेकर म्हणायचे की पटाईत पोहणारा मनुष्य एका टप्प्यावरती पोहता पोहता थांबतो आणि पाण्यावरती निवांत झोपून राहतो. तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये या प्रारब्धावरती हिंकाळताना सगळं राम भरोशावरती सोडून निवांत झालो तर सगळं आपसुकपणे आपल्या जीवनामध्ये येतं. आणि जोपर्यंत मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हा आमचा गुंता चाललाय, किती घ्याल, किती किती घ्याल. माझे समर्थ हेच म्हणतात ना, सुखी राहता सर्व ही सुख आहे. तू एकदा ठरवलंस की मी सुखी आहे तर तुझ्या सुखामध्ये तुला कोणीही अडथळा आणू शकत नाही. सज्जनो, ही गुरुची अवस्था या बाबा गंगादासांच्यामुळे स्वामी प्रज्ञानानंदांना पूर्णपणे प्राप्त झाली. गुरुबोध झाला. आणि ज्या गुरुबोधासाठी ते आले होते तेवढा बोध दिल्यानंतर कुठली तरी एखादी छोटीशी घटना घडली आणि बाबा गंगादासांनी कायमस्वरूपी तारापूर सोडून दिला. म्हणजे केवळ हा बोध देण्यासाठी 6 वर्ष त्यांनी स्वामींना आपला सहवास दिला. आणि तो बोध दिल्यानंतर त्यांचं कार्य पूर्ण झालं आणि ते पुढे कुठेतरी बद्रीनाथच्या जवळ झोपडी बांधून अलकनंदाच्या किनाऱ्यावरती राहिले असं संशोधनामध्ये स्वामींना सापडलं. पण स्वामी एकदा इथंच ध्यानामध्ये बसले होते आणि ध्यानामध्ये त्यांच्या गळ्यातली पवळ्याची माळ तुटून खाली पडली आणि स्वप्नामध्ये त्यांना अंतरप्रेरणेने कळालं कोणतरी आपला जीवलग आपल्यावरती अत्यंतिक प्रेम करणारा आपल्याला सोडून गेलाय. आणि तीच बाबा गंगादासांची पुण्यतिथी होती. त्यांना ते सोडून गेले आणि त्याची स्मृती त्यांनी शिष्याला अशा पद्धतीने दिली. म्हणजे किती गुरु शिष्याचं अतूट नातं होतं. आणि त्यामुळे सुरुची आणि सुवास बाबा गंगादासांनी दिला. आयुष्य पुढे पुढे चालू लागलं. आता संसारामध्ये काही करण्यासारखं राहिलं नव्हतं. पत्नीने शेवटी आज्ञा
स्वीकारली की मला संन्यास आश्रम स्वीकारायचा आहे, तू मला आज्ञा दे. आणि पत्नीची अनुज्ञा घेऊन स्वामी प्रज्ञानानंद होण्यासाठी आळ्याच्या जवळ नगर जिल्ह्यात आळेगाव जे आहे तिथं वासुदेवानंद सरस्वती अर्थात कोटे महाराज यांच्याकडे स्वारीचं आगमन झालं. कोटे महाराजांचं चरित्र देखील अद्भुत आहे, एक विलक्षण अवलिया. आमच्या श्री महाराजांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने तुकामाई होते येळगावचे, एक अवलिया वेशामध्ये त्यांना ओळखणं केवळ अशक्य होतं. श्री गोंदवलेकर महाराजांना लहानपणी तुकामाईचा सहवास मिळाला. किती पद्धतीने परीक्षा झाली. जा झाडाची पानं तोडून आणली की म्हणायचं हे बघ झाडं रडायला लागली, पानं रडायला लागली, त्या चिकटून ये. एक खड्ड्यामध्ये मुलांना खेळणाऱ्या गाड माती टाक, त्याच्यावर बसून राहा. आई वडील आले तर बोलू नकोस मी मुलांना गाडले, आणि तिथंच बसून राहिले. आई वडील आले मुलांना शोधतो, आमची मुलं बघितली का, तो पोरगा दिसतो का म्हणे, त्यांनी त्याच्या खाली लपवून ठेवली आणि अट घातली, मारलं तरी काही बोलायचं नाही. आणि मुलांचे आई वडील जेव्हा चिडले तेव्हा महाराजांना मारू लागले लाथाबुक्क्याने. तेही काही फार मोठे नव्हते हो, 12-13 वर्षाचे, पण लाथाबुक्क्या खाताना गुरु आज्ञा म्हणून गप्प बसून राहिले. आणि खूप मारल्यानंतर म्हणाले अरे नका म्हणून, असं म्हणून पटकन पोटाशी धरलं महाराजांना. अरे म्हणे बघा तीच मुलं तिथंच असतील म्हणून पटकन गाडलेल्या खड्ड्यातली माती काढली तर मुलं टन दिशेने उड्या मारून बाहेर येत आहेत. एका डोहामध्ये उडी मारायला सांगतात, मी सांगितल्याशिवाय वरती यायचं नाही. 2 तास झाले आणि तिथंच डोहाजवळ बसून रडू लागले. कोण होता बोलला काय माहिती, उडी मार म्हटली, मारला, खाली गेला, बुडाला, आता येत नाहीये वरती. आणि जसे या डोंगरावला आमचे आबाजी कल्याण स्वामी, अंबाजी कल्याण आहे ना, होय महाराज कल्याण आहे असं म्हणून डोहातून वरती आले. त्याप्रमाणे श्री महाराज तुकामाईंच्या या आज्ञेप्रमाणे सचिव सांगण्याचा उद्देश असा आहे की सद्गुरूचं रूप सामान्य बुद्धीला कळणं फार अवघड. स्वरूपानंद सरस्वती देखील त्यांचं चरित्र जर अभ्यासलं तर अगम्य आहे. बहुतांश वेळेला नग्न असायचे, जागेवरतीच निष्ठा व्हायची. जेवणाची पद्धत विचित्र, नुसता भातच खायचे नाही तर नुसत्या भाज्याच खायचे. आणि त्याहीपेक्षा विचित्र पद्धत म्हणजे आलेल्या माणसाला पैसे मागायचे. लोकांना कळायचं नाही कोण गुरु आहे, कसा आहे, काय त्याचं चरित्र. स्वामी लिहितात की माझे गुरु कधी हातामध्ये माळ घेऊन जप करताना ध्यान करताना कोणी बघितलेच नाही. मग मला म्हणायचं तुम्ही कशाला आला यांच्याकडे, काय मिळणार तुम्हाला. ते म्हणाले मला जे तिथं मिळालं ते या संपूर्ण त्रिभुवनामध्ये कुठे मिळालं नाही. वाणी अतर्क्य, बोलताना त्यांना जे काही सांगायचं असेल ते इतक्या अतर्क्य शब्दामध्ये सांगायचे की ते कोणालाच कळू शकायचं नाही. आणि त्यावेळेला जेव्हा संन्यास आश्रम घेण्याची वेळ आली, जेव्हा स्वामींनी विनंती केली की माझं नाव रामानंद किंवा राघवानंद ठेवा जेणेकरून माझ्या नामस्मरणामध्येच रामाचा आठवण होईल, त्यावेळेला ते म्हणाले मुळीच नाही, याचं नाव ना राघवानंद ठेवा ना रामानंद ठेवा, याचं नाव प्रज्ञानानंद ठेवा म्हणे. आणि म्हणे प्रज्ञानानंद सोडून दुसरं कुठलं नाव ठेवायचं नाही. का नाही नाव ठेवायचं, कारण उघडही विमल विलोचनही के मीतही दोष दुःख भवरजनी के. प्रज्ञानंदाचे चक्षु उघडणार होते. तोपर्यंत रामचरित मानस जे केवळ ते गात होते, त्याच्यावरती कथा करत होते, लोकांना सांगत होते, शेकडो पारायण झाली होती, पण आता प्रज्ञानंदाचे चक्षु उघडणार होते. आणि ते चक्षु उघडल्यानंतर हा भागीरथ ही अमृतवेली प्राकृतामध्ये आणणार होता, मराठीमध्ये आणणार होता. आणि ती गुरुकृपेने या सरस अनुरागाच्या रूपाने स्वामींच्या जीवनामध्ये वासुदेवानंदांची कृपा आली. आणि झरझर झरझर झरझर
3 महिन्यामध्ये 7 सोपान मराठीमध्ये अनुवादित झाले. केवळ अशक्य आहे, केवळ अशक्य. 3 महिन्यात 1064 दोहे मराठीमध्ये लिहायचे. एवढा अर्थासहित हे सगळं केवळ गुरुकृपेचं फळ. हा सरस अनुराग त्यांच्या जीवनामध्ये गुरुकृपेने आला आणि सज्जनो हे वाङ्मय लिहिलं गेलं. त्यामुळे यांच्या चरित्रामध्ये एका बाजूने पुरुषार्थ आहे, एका बाजूने गुरुकृपेची निरंतर संलग्न किनार आहे. आणि अशी गुरुकृपा आणि असा पुरुषार्थ जेव्हा एकत्रित येतो तेव्हा या भूतलावरती असं दिव्य कार्य करणारा एखादा महात्मा उदयाला येतो आणि तो अनंत लोकांना उद्धाराचं निमित्त होतो, अनंत लोकांना दिशादर्शक होतो. आज जर त्यांनी हे कार्य केलं नसतं तर मला खरंच सांगा मनापासून तुमच्यापर्यंत रामचरितमानसचा बोलवा आला असता का? तुम्ही अमर भाषा शिकून गायली असती का? आज मला कौतुक वाटतं की आमच्या सगळ्या माता भगिनी मराठीमध्ये सुंदरकांडच्या 1000 पाठ केलेले आहेत. निरंतर रामचरितमानस गात आहेत. खरोखर जीवनाचं कल्याण करणारा हा ग्रंथ या महात्म्यामुळे आपल्या हाती आला. अशा महात्म्याची आज पुण्यतिथी आहे. आपण मनोभावे त्यांना वंदन करू आणि आपण त्यांना एकच सांगूयात, एकच मागूयात की जे रामाचं प्रेम तुम्हाला लागलं ना प्रभू, जे रामाचं तुम्हाला सान्निध्य निरंतर लाभलं, त्या रामाच्या प्रेमाचा अंश आमच्या देखील झोळीमध्ये तुम्ही टाका. आम्ही सत्पात्र नाही, आम्ही तुमच्या इतके पुण्यशील निश्चित नाही, पण आम्ही तुमची लेकरं आहोत. आणि लेकराचा हट्ट पूर्ण करणं हे आईचं जर हट्ट योग्य असेल तर कर्तव्य आहे. आणि आम्ही रामाचं सान्निध्य मागतोय तेव्हा ते रामाचं प्रेम तुम्ही आम्हाला द्या. त्या राम भक्तीने आमचं जीवन देखील संपन्न करून टाका. एवढंच मागणं आपण आज पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वामींच्या चरणी मागूया. झालेली निरूपण सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करतो. जे काही चुकलं असेल हे सगळं माझ्या माथी टाका. जे काही चांगलं वाटलं असेल त्यातील विशेषतः रामनामाचा संकल्प हा मनापासून तुम्ही सगळ्यांनी या पुण्यतिथीच्या निमित्ताने करा. आणि पुढच्या वर्षीपर्यंत 1 लाख प्रत्येकाने रामनामाची आहुती गुरुदेवांना समर्पित करा एवढी विनंती तुम्हाला करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय